जालंधर चर्पटाश्च अडबंगकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडबंगकानिफमच्छिन्द्राद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तरी संज्ञा भूम्यां बभूवुः नवनाथसिद्धाः। या भूमीवरती हे नवनाथ असे महाप्रभू, महाज्ञानी, अत्यंत अप्रतिम असे संत या भूमीवर होऊन गेलेले आहेत. आणि या संतांचा जो काही उद्देश आहे हा संपूर्ण समाजाला शहाणं करून सोडणं आहे. ह्या आत्ताच्या 16व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की दोन नाथ कसे लुटुपुटीची लढाई करतात की माझा गुरु तुझा गुरु. पण गुरुतत्व जे आहे ते संपूर्ण चराचरामध्ये पसरलेला आहे. गुरु हा गुरुच आहे. गुरुतत्व हा जो काही विषय आहे या गुरुतत्वाबद्दल त्यांची एक तात्विक अशी त्यांची जी मतभेद त्याच्यातून छोटेसे झाले आणि त्यांनी आपापल्या गुरुला शोधायचा जो प्रयत्न केला त्याच्या अनुषंगाने त्यांना कळालं तरी की आपले जालंधरनाथ कुठे आहेत. हेलापट्टणमचा जो राजा आहे त्या गोपीचंद राजांनी त्यांना त्या अश्वविष्ठेमध्ये त्यांना आतमध्ये दडवून ठेवलं होतं आणि ते इतके वर्ष तिथे थांबलेले आहेत. त्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आता त्यांचे शिष्य कानिफनाथ हे त्या ठिकाणी आता पोचत आहेत आणि त्या अध्यायासंदर्भामध्ये माहिती आता 17व्या अध्यायामध्ये देत आहे. आणि त्याच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी सर्व श्रोतांनी अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत काळजीपूर्वक आता या अध्यायाचं श्रवण करावं याचं मी वाचन करीत आहे. गुरुरूपी संपूर्ण रंगूनी जाता हरी वाहतो सर्व संसार चिंता नको अन्य काही पुरे भाव जाला नमस्कार साष्टांग श्री वामनाला, श्री सद्गुरूला, श्री चैतन्य ओम नवनाथेभ्यो नमः. श्री गणेशाय नमः. जय जयाजी वैकुंठाधीशा अलक्ष अगोचरा आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म निष्कलंक निर्दोषा सनातना आदिमूर्ते ऐसा स्वामी पंढरी अधीश बैसुनी मालूचे कवित्व पृष्ठीस भक्ती सार सुधारस निर्माण केला ग्रंथासी ऐसा तरी मागिले अध्यायी कथन कानिफा पातला हेळा पट्टण गोपीचंदाची भेटी घेऊन मैनावतीसी भेटला तरी सिंहावलोकनी तत्वता मैनावती भेटुनी नाथा सकळ वृत्तांत सांगुनी सुता समाधानी मिरविले असो गोपीचंद दुसरे दिनी नाथाग्रहे शिबिरी जाऊनी मौळी ठेवी नाथाचे चरणी उभा राहिला सन्मुख कानिफा पाहुनी राव दृष्टी बोलता झाला स्ववाग्वटी श्री जालिंदर महिपोटी कोठे घातला तो सांग पा येरू म्हणे महाराजा ठाव दावे तो चला ओजा तेव्हा म्हणे शिष्य माझा घेऊन जावे सांगाती ऐसी कानिफा बोलला मात अवश्य म्हणे नृपनाथ मग सच शिष्य घेऊन सांगात तया ठाई पातला ठाव दाखवून सच शिष्याशी पुन्हा आले शिबिरासी शिष्य म्हणती त्या ठायासी पाहुनी आलो महाराजा मग रायासी म्हणे कानिफनाथ जालिंदर काढाया कोणती रीत येरू म्हणे तुम्ही समर्थ सकळ जाणते सर्वस्वी बाळे आग्रहे करू पा जाती तरी तयांचा निर्णय कैशा रीती करावे हे तो नेणती निश्चिती
सर्व संगोपी माता ती, देवी माता पिता गुरु, त्राता मारिता सर्व पारू, तरी कैसे रीती हा विचारू, आव्हानी जय महाराजा, ऐसे बोलता नृपनाथ, मग बोलता झाला गजकर्ण सुत, तुझे रक्षावया जीवित, विचार माझा ऐकिजे, कनक रौप्य ताम्रवर्ण, पितळ लोह धातू पूर्ण, 5 पुतळे करुनी आण, तुझ समाद्वन हे राया, ऐसे आज्ञा करिताची नाथ, प्रेरिते राया ग्रामात दूत, हेमकार लोहकारा सहित, ताम्रकारका आणिले, जे परम कुशल अति निगुती, लक्षुनी सोडिले हेरा प्रती, धातू ओपुनी तयाचे हाती, पुतळ्या ते योजले, मग ते आपुले धीकोटी, पुतळे रचिती मेणावरती, नाथा लागी दावुनी दृष्टी, रसयंत्री ओतिले, पाहोनी दिन अति सुदिन, मग नृपासह पुतळे ये घेऊन, पाहता झाला गुरुस्थान, विशाळ बुद्धी कानिफा, गरती गाठी आपण बैसून, पुतळा ठेवूनी हेमवर्ण, राजा हाता कुदळ देऊन, घाव घाली म्हणतसे, घाव घालिता परी लगबगा, पुसता स्वामी नाव सांगा, सांगितल्यावरी अतिवेगा, गरती बाहेर निघे की, ऐसे सांगुनी प्रथम राया ते, मग कुदळी दिधली हाताते, उपरी चिरंजीव प्रयोगाते, भाळी चर्चिली विभूती, पुतळा ठेवुनी मध्य गरती, मागे उभा राहिला नृपती, लवकर घाव घाली क्षिती, आतुनी पुसे महाराज, कोणी येऊनी घाले ती घाव, वेगी वदे का तयांचे नाव, नृप म्हणे मी राणीव, गोपीचंद असे की, राये सांगताची नाम, निघाला होता गरतीतून, श्री जालिंदराचे शाप वचन, कनक प्रतिमे झगडले, तीव्र शाप वैश्वानर, व्यापिले कनक पुतळ्याचे शरीर, क्षण न लागदा महीवर, भस्म होऊनी पडियेले, भस्म होता कनक प्रतिमा, दुसरा ठेविला उगमा, तयाही मागे नरेंद्रोत्तमा, पुन्हा गरती स्थापिले, रौप्यवर्णी पुतळ्या मागी, राव उभा केला वेगे, पुन्हा विचारिले सिद्धयोगे, कोण आहेस म्हणवनी, पुन्हा सांगे नृपग नाव, गर्ती बाहेर वेगी धाव, जालिंदर शाप गौरव, जळ जळ खाक होवो की, ऐसे वरता शापोत्तर, पुतळा पेडला वैश्वानरे, तोही होवनी भस्मपार, मही लागी मिरवला, मग तिसरा लोह पुतळा पूर्ण, तोही झाला शापे भस्म, चौथा 5वा अति दुर्गम, त्याची परी पातला, त्या परी त्या नृपनाथा, श्री कानिफा झाला सांगता, माते वधुनी नाम सर्वथा, नाथा प्रती सांगावे, अवश्य म्हणून गौडपाळ, लवकर भेदी अति सबळ, तो नाद ऐकुनी तपी केवळ, विचार करीत मानसी, माझा क्रोध वडवानळ, जाळुनी टाकील ब्रह्मांड समग्र, तेथे वाचला त्रिलोचन कुमर, हे आश्चर्य वाटले, कृतांताचे दाढे आत, सापडल्या सुटोनी जात, शिव वैश्वानरे न मृत्य, हे आश्चर्य वाटत असे, महातक्षकाने दंश करून, वाचवू शके कोणी प्राण, केवी वाचला नृपनंदन, हे आश्चर्य वाटते, परव संकट पाहुनी, प्राण उदित घेत हिरकणी, तो वाचुनी मिरवे जनी, हे आश्चर्य वाटत असे, उरग खगेंद्रा हाती लागता, परिणमरे भक्षण करिता, देवी झाले नृपनाथा, हेची आश्चर्य वाटते, की मूषक सापडल्या मार्जार मुखात, त्यात कदा नये मृत्य, तेवी वाचला हा नृपनाथ, हेचे आश्चर्य वाटले,
सहज उभा पर्वता निकटी, कडा तुटोनी पडला माथी, त्यात वाचला ऐसे म्हणती, हेची आश्चर्य वाटत असे. ऐसा विचार मनात करिता झाला जालिंदरनाथ, चित्ती म्हणे त्या भगवंत साह्य झाला रक्षणी. तरी आता असो ऐसे वाचल्या अमर करू त्यास, ऐसे विचारुनी चित्तास मनी गाठ दृढ धरली. येरीकडे कानिफनाथ हुंकार नृपासी देत, तव उभा स्वकरी व्यक्त लवकरी मही भेदितसे. लवकरी घाव कानी उठता, श्री जालिंदर होय पुसता. कोण आहेस अद्याप पर्यंत, घाव घालिसी महीते. ऐकता श्री गुरु वचन, राया आधी गजकर्ण नंदन. सांगून आपुले नामाभिधान, गोपी चंदासे सांगतसे. म्हणे महाराजा तपोजेठी, मी बालक कानिफा महिपाठी. पहावया चरणदृष्टी, बहुत भुकेले चक्षुते. म्हणवोनी गोपी चंद नृपनाथ, तुम्हा काढावया उदित. ऐसे ऐकुनी शिष्यमाथ, म्हणे अद्यापी नृप वाचला. तरी आता चिरंजीव, असो अर्क अवधी ठेव. अमरकांती सदैव भाव, जगा माझी मिरवो किया. ऐसे वदुनी जालिंदरनाथ, निज चक्षुने पहावया सुत. बोलता झाला अति तळमळत, म्हणे महिते विदारी. ऐसे आज्ञा होतोची तेथे, मग काढिते झाले वरील लिहिते. तव ते मृत्तिका 10 वर्षात, मही व्यक्त झालीसे. मग कामाठी लावणी नृपती, य उकरिता झाला महीती. वरील प्रवाह वज्राप्रती, जाऊन या भेदलासे. मग तो नाद ऐकुनी नाथ, म्हणे आता बसा स्वस्थ. मग जल्पोनी शक्रास्त्र वज्रास्त्रा ते काढिले. मग नाथ आणि गजकर्ण नंदन, पाहते झाले उभय वदन. मग चित्ती मोहाचे अपार जीवन, चक्षुद्वारे लोटले. मग गर्ते बाहेर येऊनी नाथ, चरणी लोटला नृपनाथ. मग त्याते कवळणी धरित, मवळी हात ठेवीत असे. मग बाळा प्रळयाग्नी, त्यात निघालासी वाचुनी. आता जोवरी शशी तरणी, तोवरी मिरवी महिते. यावरी त्रिलोचन कामिनी, मैनावती लोटली चरणी. नेत्री अश्रुपात आणुनी, स्वामी लागी बोलत असे. म्हणे महाराजा 11 वर्षात, माते लोटली महातमरात. माझा अर्क गुरुनाथ, अस्ताचळी पातलासे. मित्र कुमुदिनी दीनवाणी, हुरहुर पाहे जैसी तरणी. की मम बाळकाची जननी, गेली कोठे कळेना. की मम वत्साची माऊली, कोणे राणी दूर गेली. समूळ वत्साची आशा सांडिली, तिकडेची गुंतली कैसेनी. का मम चकोराचा उडू गणपती, कैसा पावला अस्तगती. की मज चातकाचे अर्थी, ओस घन पडियेला. सदा वाटे हुर हुर जीवा. की लोभ्याचा चुकला द्रव्य ठेवा. की अंधाची शक्ती काठी टेकावा. कोणे हरुनी नेलीसे. ऐसे 11 संवत्सर, मास गेले महाविकार. ऐसे बोलुनी नेत्रीपुर, अश्रुधन वर्षतसे. मग तियेसी हृदयी धरुनी, नाथ स्वकरे नेत्राश्रु पुसित. तिन्ही बाळके धरुनी यथार्थ, माय हेलावे त्या माझी. गोपीचंदाचे मुख कुरवाळून, बोलता झाला अग्निनंदन. बारे तुझे काय मन, इच्छित असे मज सांग. राज वैभवा भोगावे, की आत्मी समयोग्यते मिरवावे. कोणते तुझे मनी भावे, तैसा योग घडेलवा. अशाश्वत शाश्वत 2 पद, राज्य
वैराग्य मार्गभेद तरी तुझ आवडे तोची वृंद स्वीकारी का बाळका म्या तू ते केले अमरपणी परी तैसे नाही राजमांडणी अनेक आले अभ्र दाटुनी मृगजळा समानते बारे संपत्ती अमरा कैसी तेही आटेल काळ वेळेसी दिसते ती तुके वैभवासी नाशिवंत आहे वारे भारे पूर्वी राज्य सांडून कित्येक वैसले योग्यात येऊन परी तो योग सावडून राज्य वैभवा नातळला पाहे गाधी सुतांचे वैभव मही लागे केवढे नाव परी तो सांडूनी सकळ वैभव योग क्रिया आचरला उत्तान पाद महीवरती काय न्यून असे संपत्ती परिसुताची कामशक्ती वेगे जनी दाटलीसी तस्मात अशाश्वत ओळखून बाते झाले सनातन तरी आता केवते मन इच्छिते ते मज सांगे गोपीचंद विचार करी मनात राज्य वैभवी सामर्थ्य गळित आहा योगी जालिंद्रनाथ चिरंजीव मिरवितसे आज 11 वर्ष पर्यंत गर्त गलित पचला योगीनाथ जेणे यम शरणागत पायातळी लोळतसे जैसे कृतांत निर्बळ केला तो राज्य मिळवुनी खळठेला हेम करणे अशक्त झाला परीस लोहा कारणे सुरभी त्रैलोक्य कामना पूर्ण करील क्षुधार्थ वचना ती स्वपोटा रानो राना शोधील काय तृणाते ब्रह्मांडावरी जयाची सत्ता तो कोण अर्थी दरिद्रता भोगील काय ऐसी वार्ता श्लाघ्य दिसेना बोलाया तरी ते वैराग्य भाग्य सदन साध्य करावे काय मने ऐसा पश्चाताप दारुण चित्ता माझी डवरला मग म्हणे गुरु महाराज इंधनी अग्नी होता सज्ज तेवी विधानाची तैसे विराजे पावका स्पर्श झालिया तरी आता सरते पुरते आपुल्या समान करा माते आळी भृंग न्याय मते करुणी मिरवे महिसी ए ऐकोनी दृढोत्तर वचन श्री गुरु स्वकराते उचलून पृष्ठी थापटी वाचे वचन गाजी गाजी म्हणतसे मग वरद हस्त स्पर्शनी मोळी सकळ देहाते कृपे निहाळी करणी ओपुनी मंत्रावळी स्वनाथ मार्गी मिरवला ऐसे होता अंगलिप्त मग दिसून आले अशाश्वत काया माया दृश्य पदार्थ विनय चित्ती मिरविले मग वटतरुचे दुग्ध काढून जटाबळी राजनंदन त्रिसटकौपीन परधानून कर्णी मुद्रा परिधानी शैली कथा परिधानुनी शिंगिनाद गाजवी भुवनी कुवडी फावडी कवळुनी पाणी नाथपणी मिरवला भस्म जोळी कवळुनी कक्षेत आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ हाती कवळुनी नाथ नाथ जगा माझी मिरविला परिहा वृत्तांत सकळ गावात अंतःपुरादिकी झाला श्रुत श्रुत होताची अपरिमित शोक सिंधू उचंबळला एकची झाला हाहाकार रुदन करिता लोटला पूर स्त्रिया धरणीसी टाकीती शरीर मुखी मृत्तिका घालिती मैनावतासी शिव्या देत म्हणती हिनेच केली सर्वस्वी घात आहा आहा नृपनाथ मही कोठे पहावा आठवणी रायाचे विशाळ गुण भूमीवरी लोळती रुदन करून मूर्छागत होऊन प्राण सोडू पाहती रुदनात आहा हे राज्य वैभव कैसी आली विवशी माव आहा सुखाचा सकळ अर्णव वडवानळे प्राशिला आहा रायाचे बोलणे कैसे कधी दुखाविले नाही मानस आमुचे वाटेल जे इच्छेस राव पुरवी आवडीने एक म्हणे सांगू काय राय वेष्टिले चित्त मोहे म्लान बदन पाहुनी राय हृदयी कवळी मोहाने
म्हणे बाई मुखाते करवाळून परम प्रीतीने घेत चुंबन अतिस्नेहाने अर्थ पुरवून मनोरथ पुरवी माझे गे ऐसे म्हणून आरंभळत एक सरा शब्द करीत एक म्हणे वो बाई मात काय पर्यू सांगू रायाची अगे वत्सा लागी जैसी गाय क्षणिक विसंबू कदा न पावे ते विक्षण क्षणा येऊनी राय वदन पाहे माझे गे एक म्हणे व्यर्थ पोटी किती सांगू राजदृष्टी वाकुडा केश कबरी थाटी पडता सावरी हस्ताने अगे कुंकुमरेषा वाकडी होत ती सावरी नृपनाथ मायेहुनी अधिक आतिथ्य माझे करीत होतात गे ऐसे म्हणनी धरणी अंग धडाडुनी टाकिती सुहाग्य म्हणती विधात्या बरवा भांग निज भाळी रेखिला की मस्तक धरणीवरी आपटती धडधडा हस्ते हृदय पिटिती मही गडबडुनी पुन्हा उठती पुन्हा सोडती शरीराते म्हणती राया तुझ वीण आता कोण करील संगोपन आता आमुचे सकळ प्राण परत्र देशात जातील हो ऐसे म्हणून आरंभळती अट्टाहासे हृदय पिडिती मृत्तिका घेऊनी मुखी घालती केश तोडती तटा तटा म्हणती आहा राया तीन वेळा शय्येहुनी उठुनी पाजसी जळ ऐसा कनवाळू असुनी निर्मळ सोडुनी कैसा जासी रे आहा राया शयनी निजता उदर चापसी आपल्या हाता रिक्त लागता उठोनी तत्वता भोजन घालीत होतासी ऐसा कनवाळू तू मनी आता कैसा जासी सोडुनी ऐसे म्हणून शरीर धरणी धडाडुनी टाकला म्हणे रायाचे स्वरूप पाहताची पुरतेसे कंदर्भ तरी त्या स्वरूपाचा झाला लोप कोठे पाहू महाराजा एक म्हणे नोहे भरता प्रत्यक्ष होती आमुची माता कैसा सांडुनी जाता आता निढळवाणी पाडसा एक म्हणे माझी हरिणी कैसी पाडसा जात सोडुनी एक म्हणे माझी कूर्मिणी कृपा दृष्टी आवगतली एक म्हणे मज मैनाचे बळ कैसे आटले अब्धीचे जळ दुःखारकाची झळाळ साहवेना वो माये एक म्हणे माऊली माझी स्नेहाचा पान्हा पाजी वियोग काननी चुकर आजी कैसी झाली दैवाने एक म्हणे आमुची पक्षिणी अंडजा समान पाळले धरणी आता चंचुस्रे हे करुनी कोण ओपील ग्रासाते एक म्हणे मज चातका कारण भरता नोहे गे अंबुद स्थान परमस्नेहाचे पाजिता जीवन आजी ओस कैसा झाला गे ऐसे म्हणून आरंभळती एकमेकींची गळा पडती रडती पडती पुन्हा उठती आरंभळती आक्रोशे ऐसा आकांत अंतःपुरात येरीकडे जालिंद्रनाथ राया गोपीचंद सांगत तपा लागी जाईका परी राया एकमात सुरत्नपणाचा पाहू हेत तुझ्या स्त्रिया 1800 भिक्षा मागे तयापासी अलक्ष आदेश निरंजन ऐसा सवाल मुखे वदून अंतःपुरात संचार करून भिक्षा मागे बाळका तू शिंगीनाद वाजवणी हाती भिक्षा दे माये वदुनी उक्ती ऐशा परी भेटोनी युवती तपा लागी जाईका मग अवश्य म्हणून नृपनाथ संचार करी अंतःपुरात अलक्ष निरंजन मुखे वदत माई भिक्षा दे म्हणतसे ते पाहुनी त्या युवती महाशोकाभीत उडी घालती एकची कोल्हाळ झाला क्षिती नाद ब्रह्मांडी आदळतसे एक हाते तोडिती केशाते एक मृत्तिका घालती मुखात एक म्हणे दाही दिशा ओस दिसत
दाही विभाग झाल्याने एक दुळीत लोळती, एक उठुनी पुन्हा पडती, एक हृदय पिटुनी हसती आदळीती मस्तके, एक पाहुनी रायाचे स्वरूप म्हणती आहा कैसा भूप, सविता रूपी झाला दीप, खद्योदपणी दिसत असे आहा राव वैभवार्णव, कैसा दिसतो दीन भाव, की मेरू मांदार सोडूनी सर्व मशक दृष्टी उसावला ठसावला, हा राय हस्ते करून अपार याचका वाटी धन, आता कक्षेत झोळी घालून मागे कण कण घरोघरी, ऐसे म्हणून आरंभळती धरणीवरती अंग टाकिती, पुन्हा उठुनी अवलोकिती म्हणती आहा काय झाले, असो नृपतो अंतःपुरांगणी, आदेश निरंजन वठे वदे पाणी, मुख्य नायिका लोमावती राणी, रायापासी पातली मुखचंद्र गळे बोलुनी, नयनी अश्रू अपार जीवनी, राया लागी पाळा घालुनी, वेष्टुनिया बोलती त्या, तिचे मागे चंपिका कारंती, उठोनी येतात मागे समस्ती, राजस्त्रिया अट्टहास करीती, धाव घेतो मागे लगवगा, म्हणती राय असो कैसे, घडूनी आले ईश्वर सत्तेसे, परी येथेची राहुनी पूर्ण योगास, संपादिजे महाराजा, माम्हा दरिद्रियांचे स्वरूप मांदुस, लेओपवू नका सहसा महिस, आम्ही तुम्हा वीण दिसतो ओस, प्राणाविण शरीर जैसे, हे राया आम्ही स्त्रिया कोटी, परम अंध मही पाठी, तरी आमुची सबळ काठी, टेका हरू नकाजी, तरी येथेची योग आचरावा, आम्ही न छळू विषय भावा, परी तव स्वरूपाचाची ठेवा, पाहुनी तो शांत करू की, जैसे जीर्ण कडतर, परी म्हणा या वैभवी थोर छत्र, देवी तव आश्रयी सर्व पवित्र, वैभव बंडण आम्हासी, तरी मानेल तेथे पर्णकुटिका, बांधुनी देऊ जडित हाटका, आम्ही 12-16 शतबायका, सेवा करू आदराने, सुवर्ण चिंगी देऊ मढवून, आणि रत्नबिकी शैल परिधानून, कनकचिरी कथा घालून, सुख संपन्न भोगावे, मुक्त रत्ने हिरे माणिक, संगीत करुनी हाटकी देख, त्या ते भूषण मुद्रा अलौकिक, सुख संपन्न भोगावे, कनक चीर तेज विपुल, शेले शाली शाला दुशाल, स्वीकारा सांडुनी मृग छाल, हे सुख संपन्न भोगावे, लोडतिवासे मंचक सुगम, गादी तोषक अतिगुल्म, तरी भस्म सन्निधी करून, हे सुख संपन्न भोगावे, भिक्षा तुकडे सूक्ष्म कठीण, त्यजुनी सेवी षड्रसान्न, घृत दुग्ध दही सेवी पक्वान्न, हे सुख संपन्न भोगावे, एकट सेवी त्यजी कानन, दास दासी सेवक जन, सेवा करिता षोडशोपचाराने, हे सुख संपन्न भोगावे, चुवा चंदन अर्गजा सुवास, मार्जन करू तव देहास, तरी धिक्काहुनी तृणासनास, हे सुख संपन्न भोगावे, हत्ती घोडे शिविका सदन, टाकुनी कराल तीर्थाटन, परिचालाल ते दुःख त्यजुन, हे सुख संपन्न भोगावे, महाल चौकट संगीत रंगित, ते सांडुनी विपिनी पडाल दुःखित, तरी ते त्यजुनी रहा येथ, हे सुख संपन्न भोगावे, छत्र चामरे प्रजा अंकित, त्यजुनी फिराल अरण्यात, एकटपणी त्यजुनी रहा येथ, हे सुख संपन्न भोगावे, मृगाक्षी खंजीर पद्मनयनी, मग चुरती कोपल पाणी, तरी तृणांकुर शयन त्यजुनी, हे सुख संपन्न भोगावे, चंद्राननी गजगामिनी, बोलती संवाद रसाळवाणी, तरी यांचा त्याग करुनी, हे सुख संपन्न भोगावे, ऐशा स्त्रिया संवादती,
परी कोप चढला रायाच्या चित्ती, दूर हो लंडी म्हणून उक्ती, धिक्कारित तया ते. परी त्या मोहे वेष्टुनी बोलत, राया एकटे पडावे अरण्यात, तुम्हा सवे बातचीत कोण करील महाराजा. येरी म्हणे अरण्यपोटी, शिंगी सारंगी करील गोष्टी, स्त्रिया म्हणती आसन दृष्टी, वसन कैचे हो तेथे, राव म्हणे मही आसन, अंबरासारखे असे ओढवण, स्त्रिया म्हणती शयनी कोण, निजेल तुमच्या सांगाती. येरी म्हणे कुबडी फावडी, शयन करतील दोन्ही थडी, स्त्रिया म्हणती शैत हुडहुडी, कोण निवार सांगावे. येरी म्हणे अचळ धुनी, पेटवा घेईल पंचाग्नी, ते सवळ शीत निवारणी, होतील योग साधावया. स्त्रिया म्हणती अलौकिक, तेथे कोठे परिचारिक लोक, राज्यासनी पदार्थ कबतुक, देत होते आणूनिया. येरी म्हणे व्याघ्रांबर, आसन विराजू वज्रापर, मग धाव घेती नारी नर, कौतुक पदार्थ मिरावावया. स्त्रिया म्हणती मोह व्यक्त, कोणती असती मायावंत, माय बाप भगिनी सुत, अरण्यात कैचीही. येरी म्हणे विश्वरूप, घर घर आई घर घर बाप, इष्टमित्र भगिनी गोतरूप, शिष्य साधक मिरवती. स्त्रिया म्हणती षड्रसादी अन्न, विपिनी मिळतील कोठून. येरी म्हणे जी फळे सुगम, षड्रसादी असती ती. स्त्रिया म्हणती वेचाया साधन, विपिनी मिळती जी कोठून. येरू म्हणे इंद्रिय दमन, विषयी कासोटी घालो की. स्त्रिया म्हणती फाटल्या कंथा, ते कोठुनी मिळेल जी समर्था. येरू म्हणे योग आचरता, दिव्य कंधा होईल. स्त्रिया म्हणती सिंगी सारंगी, फुटुनी गेली या प्रसंगी, मग गोष्टी करावयाच्या तरंगी, कोण आहे तुम्हा पाशी. येरी म्हणे सगुण निर्गुण, शिंगी सारंगी असती दोन, आगम निगमाचे तंतू ओवून, सुख संवाद करीन मी. स्त्रिया म्हणती कुबडी फावडी, जीर्ण झाली या लागती देशोधडी, मग सुखशयनी निद्रा पहुडी, कोण तन्मय डोळा लावी निरंजनी. स्त्रिया म्हणती शैल तुटून, गेल्या पुन्हा आणाल कोठून. येरी म्हणे मोक्ष युक्ती समान, शैलभूषण मिरवीन गे. स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिका, हरपोनी गेल्या नरपाळका, मग काय करशील वनी देखा, नाथपंथी मिरवावया. येरू म्हणे वो खेचरी भूचरी, लुप्त मुद्रा कर्णद्वारी, अलक्ष चाचरी अगोचरी, लेवविल्या गुरुनाथे. ऐसे बोलता उत्तरोत्तर, म्हणे माई भिक्षा देई सत्वर, तव त्या धावती धरावया कर, कंठी मिठी घालावया. ऐसे चांचल्य गुणयुक्त, दृष्टी पाहून या नृपनाथ, कुबडी फावडी उगारीत, दूर होई लंडी म्हणतसे. ते गुप्त पाहुनी मैनावती, सिद्धार्थ अन्न घेऊनी हाती, शीघ्र येऊनी पुत्राप्रती, म्हणे भिक्षा घे नाथा. मग भिक्षा घेऊनी झोळी, माते पदी अर्पी मोळी, मग तेथुनी निघुनी तये वेळी, नाथापाशी पातला. मग जो झाला स्त्रियात व्यवहार, तो सकळ सांगितला वागुत्तर. मैनावती येऊनी तत्पर, तिही वदे वृत्तांतासी. असो उभयतांचा वृत्तांत ऐकुनी, मान तुकावी अग्निनंदन. मग 3 रात्री रायासी ठेवून, भौतार्थी उपदेशिला. मग लोमावतीचा उदर व्यक्त, गोपीचंदाचा होता सुत. मुक्तचंद नाम त्याचे, राज्यासनी वाहिला. स्वये जालिंदरे कौतुक,
राज्यपटी केला अभिषेक मंत्री प्रजा सेवक लोक तया हाती ओपिले राया गोपीचंदा सांगे वचन बारे पाहे बद्रिकाश्रम बद्रिकेदारा लागी नमुन तपा लागी तू बैसे का लोह कंटकी चरणांगुष्ठ देऊनी तपाचे दावी कष्ट 12 वर्षे नेम स्पष्ट एकाग्री रक्षावा ऐसे सांगुनी तयाते मग प्रजा लोकादी समजते निघाले रायासी बोळवायाते कानिफा सुद्धा जालिंदर परिप्रजेचे लोक शोक करीती राया गोपीचंदाचे गुण आठविती नेत्री ढाळुनी अश्रुपाती रुदन करीती अट्टहास्ये म्हणती आहा सांगो काही नृप नवे होती आमुची आई पक्षाखाली सकळी मही संबोधितसे महाराजा ऐसे वर्णुनी तयाचे गुण आक्रंदती प्रजाजन परी आता पुरे करा विघ्न शोक मांदार खोचला तृणपाषाणादी तरु पक्षी पशु जाती अपारू राया नृपाकरिता समग्र शोकाकुलित मिरविले मग एक कोस बोळवून समस्त आणिले अग्निनंदने जेथील तेथे संबोखुन आश्वासित सकळांसी परी राया जाता ठाई ठाई धावुनी पाहता उंच मही म्हणती सोडूनी गेलीस आई कधी बेडसी माघारा घडी घडी दृष्टी ऊर्ध्व करुनी पाहती रायाचे वदन कोणी मागे जाती धावून वदन पाहुनी येताती ऐसा राजा जाता 2 कोस मग सकळ मिरवले एक निराश मग मागे उलटुनी संभारास ग्रामा माझी संचरले राजसदनी येऊनी समस्त सकळ बैसले दीनवंत जैसे शरीर प्राणरहित एकसरा मिरवले मग श्री जालिंदर राजसदनी मुक्तचंदा विराजुनी राज्यासनी मंत्री आते पाचारुनी वस्त्रे भूषणे आणविली मग जैसे जयाचे महत्व पाहुन तया लागी भूषणे देऊन प्रेमे गौरविती प्रजानन बोळविले स्वस्थाना या उपरी अंतःपुरी जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान मैनावतीचे करी ओपुन समाधानी मिरविले मुक्तचंद ओपुनी तियेचे करी म्हणे हा गोपी चंदची मानी हा शिलार्थ तयाचे परी मनोरथ पुरवील तुमचे ऐसे करोनी समाधान राज्यासनी पुन्हा येऊनी मुक्तचंदाचे हस्ते करून याचका धन वाटिले जालिंदर कानिफा कनगा सहित क्षणवास राहिले पट्टणात अर्थी सकळ अर्थ निजदृष्टी पाहती श्री जालिंदराचा प्रताप सघन कोण करू पाहती विघ्न येरीकडे गोपीचंद रत्न भगिनी ग्रामा चालिला तेथे कथा होईल अपूर्व ते पुढील अध्यायी ऐका सर्व अवधान पात्री धन्य भाव कथा स्वीकारा श्रोते हो नरहरिवंशी धुंडीसुत मालू संतांचा चरणागत तयाचे रसने सधरुनी येथ अवधान पात्री मिरवावे स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिशोध चतुर सप्तदशाध्याय गोडः श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।